नमस्कार, मी सुवर्णा. सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात. राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होतोय. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार दुपारी 2च्या दरम्यान विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होऊ शकतात. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलंय. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणाऱ्या घोषणा होतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. महसूल वाढीचे नवे मार्ग शोधताना सरकारला उत्पन्न देणाऱ्या मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, मद्य, इंधन यावरील करात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी सरकारी तिजोरीवर भार टाकणाऱ्या नव्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पामध्ये होऊ शकतो. तर राज्यातील तरुण, शेतकरी आणि मजूर यांच्या अपेक्षांना न्याय देताना राज्य सरकारची कसोटी लागणार आहे. बजेटमधून मुंबईकरांच्या अपेक्षा काय आहेत ते जाणून घेऊयात. सर्वांना रिलीफ मिळावा, सर्व अगदी खालच्या थर म्हणजे डाऊन ट्रोडन जे आहेत त्यांना पण मिळावं. लाडकी बहीण योजना बंद करावी. इथे मेडिक्लेमवर जो जीएसटी लावलाय तो पूर्ण बंद करावा. मेडिक्लेमचा ऍटलीस्ट गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचा जो जीएसटी आहे तो तुम्ही पूर्ण बंद करा. जे तुमच्या हातात आहे ते करू शकता. एसटीच्या कन्सेशन्स चालू ठेवल्या पाहिजेत. एसटीच्या बाबतीत म्हणेन सगळ्या एसटीचा मेंटेनन्स होत नाही. जी म्हणजे तिकडे सुलभ शौचालय वगैरे आहेत, म्हणजे जी सगळी इतकी बेकार आहेत, बकाल आहेत, ती तुम्ही मेंटेन करू शकता. फक्त त्याला प्रोव्हिजन होतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. तर ते व्हायला पाहिजे. महिलांसाठी काय, महिलांसाठी करावंच सरकारने खरं तर. कारण बाकी इतर महिला आहे ना सर्वसामान्य, त्यांनाही फार गरज असते. विशेष महिलांसाठी स्पेशल काही नको. पण हे जे काय सुरू केलं बहिणी ते मात्र लिमिटेड. म्हणजे मी असं म्हणत नाही की ती ही स्कीम कॅन्सल करा, पण क्रायटेरिया करा की बुवा हे अतिशय गरीब आहे किंवा हे आहे त्यांनाच ते मिळून देत. नव्या महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अजित पवार सादर करतायत. हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असेल. तसंच सगळ्या घटकांकरता आणि राज्यातील जनतेकरता हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असेल, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार परिणय फुकेंनी दिली. निश्चितच जनतेला अपेक्षा असणे साहजिक आहे. यावेळेसचा अर्थसंकल्प हा लोकांसाठी, महाराष्ट्र जनतेसाठी फार महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात विरोधक किती टीका करत असतील तरी हे अर्थसंकल्प तुम्हाला मागील अनेक वर्षापेक्षा चांगला अर्थसंकल्प राहणार आहे. आणि यामध्ये सगळ्याच घटकाला अंतर्भूत करून, सगळ्या घटकाचा विचार करून सगळ्याच घटकांना न्याय देण्याचं काम राज्याचे वित्तमंत्री करतील. भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीच्या निवडणुकीच्या याच्यात जे जे घोषणा आम्ही केलेल्या आहे ते 100% सर्वच घोषणा आणि जे जे आम्ही लोकांना आश्वासन दिले आहे ते 100% आम्ही पूर्ण करणार. या पुढच्या 5 वर्षात ते पूर्ण करण्याचं ध्येय राज्य सरकारने घेतलेलं आहे.